नमस्कार. मी डॉक्टर सम्राट जानकर. पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. फिस्टुला म्हणजे भगंदर का परत परत होतो ह्या विषयाबद्दल सखोल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, फिस्टुला किंवा भगंदर म्हणजे नेमकं काय ह्याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी आपल्या गटफिट क्लब चॅनलवरती समजलेलंच आहे. फिस्टुला म्हणजे एक पोकळी असते जे की संडासच्या ठिकाणी मधल्या भागाला ते बाहेरच्या भागाला कनेक्ट होतो आणि ती पोकळी आतमधल्या भागातून बाहेरच्या भागाला कनेक्ट होऊ शकतो किंवा संडासच्या ठिकाणामधूनच तिथल्या तिथं कनेक्ट होऊ शकतो. तो त्याला आपण फिस्टुला इन ॲनो म्हणतो किंवा त्यालाच आपण भगंदर म्हणतो. हे एक अवघड ठिकाणातलं दुखणं आहे. हा पेशंटला सुद्धा आणि त्यांच्या सर्जनला सुद्धा. म्हणजे पेशंटला ह्याच्यामुळे म्हणणं आहे की वारंवार येत राहतो आणि ऑपरेशन केल्यानंतर देखील परत येतो किंवा तिथून पू येत राहतं, घाण राहतं, सर्जरी देखील झाल्यानंतर दुखतं. आणि आम्ही लोक सर्जनला सुद्धा अवघड ठिकाणातलं दुखणं ह्याच्यासाठी आम्ही म्हणतो कारण प्रेडिक्ट करणं किंवा अनुमान करणं कोणाला हा परत येईल हे सांगणं सर्जनला खूप अवघड जातं. जसं मी प्रत्येक वेळेस सांगतो आणि बरेच काही फिस्टुलाचे पेशंट माझ्याकडे ट्रीटमेंट केलं त्यांना माहिती आहे, फिस्टुला कोणत्याच सर्जनकडून 100% बरं होत नाही. हा फक्त आणि फक्त दोनच लोक करू शकतात. एक आहे सर्जनला खरोखरच माहिती नाही 100% ट्रीटमेंट म्हणतो किंवा देव येऊन तुमचं सर्जरी केलेलं आहे असं म्हणण्याचं कारण काय आहे? कारण फिस्टुला हा आजारामध्ये एका ग्रंथीपासून झालेली इन्फेक्शन आहे. तसे आपल्या गुदाशयामध्ये 8 ते 12 ग्रंथी असतात. एका ग्रंथीचा इन्फेक्शन जर सर्जन खूप चांगला सर्जरी केला तर तो एक ग्रंथीचा इन्फेक्शन जाईल, पण दुसरी एखादी ग्रंथीपासून इन्फेक्शन होणं टळेल का असं म्हणता येत नाही. आणि जर का पहिल्या ग्रंथीचा इन्फेक्शन प्रॉपर योग्य पद्धतीने ट्रीटमेंट नाही झाला, तो एक सर्वात पहिला कारण असतो फिस्टुला परत येणे. म्हणजे फिस्टुला परत येण्यासाठी सर्वात मुख्य कारण म्हणजे काय? प्रॉपर योग्य पद्धतीने तो ग्रंथीचा इन्फेक्शन पूर्ण दूर न झालं त्यामुळे होऊ शकतो. मित्रांनो, फिस्टुला म्हणजे नेमकं काय असतो? आपल्याला 2 घरं आहेत. 2 घरामध्ये एक भिंत आहे, दरवाजा आहे. तर ह्या 2 घरामधून ह्या घरातून त्या घरात जर जायचं असेल आपण काय करतो? दरवाजा यूज करतो आणि तिकडच्या घरात जातो. आणि इकडच्या घरामध्ये पण पोकळी आहे, तिकडच्या घरामध्ये पण पोकळी आहे. मध्ये भिंत आहे, भिंतीला दरवाजा आहे. असं आपण बघतो. तो भिंत म्हणजेच आपण समजून घेऊया आपली बाहेरील स्नायू. जी स्नायू सर्वात महत्त्वाचं काम करतो आपलं मोशन कंट्रोल करणं. म्हणजे आपण कुठेही बसलं तर मोशन लीक होतो का? असं होत नाही. कुठेही बसलं तर मोशन कंट्रोल करू शकतो. कारण कसं आहे, जसंच आपल्या पोटामधला विस्टा तयार होतो, मल तयार होतो आणि आपल्या मलाशयामध्ये येतो. मलाशयामधून तो गुदाशयापर्यंत पोहोचला की आपल्या मेंदूला एक सिग्नल जातं. मेंदूला सिग्नल असं जातं की मल आलेलं आहे, आपल्याला पूर्ण बाहेर काढायचं आहे. त्यालाच आपण संडासला जाणे किंवा टॉयलेट असं म्हणतो. आपल्या मेंदूला कळतं. मग त्यानंतर मेंदू सांगतं की आपण सोशली ॲक्सेप्टेबल प्लेस म्हणजे सामाजिकदृष्ट्या आपण इथं मल विसर्जन करू शकतो का? जसं की आपण टॉयलेटमध्ये बसलं, हा एक प्रायव्हेट एरिया आहे, सोशली ॲक्सेप्टेबल आहे, तिथं जाऊन करू शकतो. पण 4 चौघामध्ये बसलं तर आपल्या मेंदूला तो समजतं की आपण 4 चौघामध्ये बसलेलं आहे. तर तिथून तो सिग्नल देतो आपल्या बाहेरील स्नायूंना टाईट होण्यासाठी. जसे स्नायू टाईट होतात, मल ऑटोमॅटिक वरती मलाशयामध्ये जाऊन बसतं आणि तिथून माणसाला एक फिलिंग येतं की मला मोशनला जायचं आहे. मग त्यानंतर आपण टॉयलेटमध्ये जातो आणि थोडा वेळ बसल्यानंतर स्नायू रिलॅक्स होतात, मोशन इव्हॅक्युएट होतं. आणि हा सगळं प्रक्रिया होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो काही मसल आहे तो म्हणजे एक्सटर्नल स्पिंटर म्हणजे बाहेरील स्नायू, गुदाशयाच्या बाहेरील स्नायू. तर तो गुदाशयाचा बाहेरील स्नायू आपण भिंत कन्सिडर करूया. इकडची खोली म्हणजे संडासच्या ठिकाणातला आतमधला भाग, तिकडची खोली म्हणजे बाहेरचा स्नायूच्या बाहेरचा भाग. तर हे फिस्टुलाचे एक गंमत असा असतो, पाईल्स फिशर जे काय आहे ते एकाच भागामध्ये म्हणजे गुदाशयाच्या मधल्या भागामध्ये सगळं काही असतो. पण फिस्टुला एक असा आजार आहे, गुदाशयामधून चालू होतो. दरवाजा म्हणजे भिंत म्हणजे स्नायू, बाहेरील स्नायूमधून ट्रॅव्हल होतो आणि तिकडच्या घरापर्यंत पोहोचतं. मग हे सर्व काही ज्या वेळेला असतं त्यावेळेला भिंत तोडून तरी आपण त्या घरात जात नाही, आपण दरवाजा उघडून जातो. तसा तो एक पोकळी केलेला दरवाजा असतो, तो दरवाज्यातून तिकडून जातो. आणि नेमकं जर करता
सर्जनला जर हा पूर्ण आजार काढायचा आहे तर भिंत तोडावं लागते, पण भिंत पूर्ण तोडलं तर मग पूर्णच घर पडू शकते. तसंच भिंत म्हणजे स्नायू पूर्ण जर तोडलं तर संडासचा कंट्रोल जाऊ शकतो. हाच एक भीती राहतो सर्जनच्या डोक्यामध्ये सुद्धा, माझ्या पेशंटला मोशन कंट्रोल जाऊ नये. हाच एक भीती राहतो पेशंटच्या डोक्यात सुद्धा की माझं कंट्रोल मोशनवरती जाऊ नये, गेलं तर मोशन होणार नाही. म्हणून काही काही वेळेला जर का आता प्रॉपरली क्वालिफाईड सर्जन नसेल तर त्या कंडिशनमध्ये ह्या भागाला म्हणजे मलाशयामधलं आजार पूर्ण क्लिअर होत नाही किंवा बाहेरच्या बाजूचा आजार क्लिअर होत नाही. म्हणजेच सर्वात प्रथम कारण फिस्टुलामध्ये वापिस येण्याचं म्हणजे इनकम्प्लीट सर्जरी. म्हणजेच तुम्ही एखाद्या क्वालिफाईड सर्जन किंवा फिस्टुला एक्सपर्ट कोण जर सर्जरी केलेली नसेल, हे स्नायूच्या भीतीनं किंवा इनकंटिनन्स मोशन कंट्रोलच्या भीतीनं काही वेळेस इनकम्प्लीट सर्जरी होते. इनकम्प्लीट सर्जरी झाली तर वापिस येण्याचं एक मुख्य कारण बनतो. आणि सर्जरीमध्ये भिंतीच्या इकडं म्हणजे संडासच्या ठिकाणातलं सगळं घाण काढावं लागतं. भिंतीच्या पलीकड म्हणजे संडासच्या स्नायूच्या बाहेरच्या बाजूचं सगळं घाण काढावं लागतं. त्यामुळे इनकम्प्लीट सर्जरी मुळे होऊ शकतो. इनकम्प्लीट सर्जरी होऊ नये ह्यासाठी तुम्हाला एक क्वालिफाईड फिस्टुला एक्सपर्ट सर्जन किंवा कोलोरेक्टल सर्जन किंवा क्वालिफाईड प्रॉक्टॉलॉजिस्ट त्यांच्याकडून करून घेणं गरजेचं आहे. क्वालिफाईड म्हटलं तर माझा हेतू प्रत्येक वेळेस हाच म्हणणं असतं की एक MBBS MS जर का आता सर्जन असेल ते एक क्वालिफाईड सर्जन आहे. तुमच्या सर्जनला विचारू शकता तुमचं क्वालिफिकेशन काय, मग त्याच्यामधून तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट जर का आता घेतलं तर इनकम्प्लीट सर्जरी होण्यापेक्षा कंप्लीट सर्जरी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यात फिस्टुला एक्सपर्ट असेल तर कंप्लीट सर्जरी होऊन क्युअर होण्याची शक्यता जास्त राहतात.